ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी 2014च्या शेवटी शपथ घेतली आणि मुंबईतल्या महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला, त्यावेळी बीडीडीच्या पुनर्विकासाचा प्रश्न बघितल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की या प्रकल्पातल्या अडचणी काय आहेत. तर खूप जुन्या बिल्डिंग्स आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत आणि प्रत्येक वेळी कोणीतरी नवीन बिल्डर त्या ठिकाणी एक प्रपोजल तयार करतो आणि मग ते जे प्रपोजल आहे त्या प्रपोजलवर चर्चा होते, मंथन होतं, चिंतन होतं. ते चिंतन होतपर्यंत दुसरा कोणीतरी बिल्डर येतो, तो जुनं कसं चुकीचं आहे, नवीन माझं कसं चांगलं आहे सांगतो. अर्धे लोक याच्या बाजूने, अर्धे लोक त्याच्या बाजूने. असं करता करता ते स्वप्न 30-35 वर्ष पुनर्विकासाचं काही पूर्ण होत नव्हतं. आणि म्हणून मग मी हा निर्णय केला की या ठिकाणी जर बिल्डरांच्या भरोशावर हे करायचं असेल तर डिफिकल्ट प्रकल्प आहे. लोकांना त्या ठिकाणी ट्रान्झिटची घरं द्यायची असतील तर तो प्रश्न असेल, किंवा किराया द्यायचा असेल तर लोकांचा बिल्डरवर विश्वास नाही. त्यामुळे जोपर्यंत शासन स्वतः हा प्रकल्प हातामध्ये घेत नाही तोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणं काही शक्य नाही. आणि म्हणून त्यावेळी मी म्हाडाला बोलून सांगितलं की आता हा प्रकल्प बिल्डर करणार नाही, हा प्रकल्प शासन करेल आणि बिल्डर म्हणून म्हाडा स्वतः त्या ठिकाणी काम करेल. आणि तो निर्णय आपण केला.